ऊसाच्या FRP मध्ये 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। ऊसाला आता प्रति क्विंटल 315 ऐवजी 340 रुपये मिळणार असल्याची माहिती आहे। तर चालू हंगामापेक्षा पुढील वर्षी 8% जास्त FRP मिळणार आहे। निवडणुकीच्या तोंडावरती केंद्र सरकारचा मोठा महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळतोय। दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयावरती भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय। सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, असं ट्विट चंद्रशेखर बावनकुळे करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ऊसाचा दर प्रति क्विंटल 315 वरून 340 करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं यावेळी बावनकुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे। यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं देखील बावनकुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। मोदी सरकार कायमच आता शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं बावनकुळे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय। याची प्रचिती या निमित्तानं पुन्हा एकदा आल्याचं बावनकुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। या ऐतिहासिक निर्णयासाठी मी पंतप्रधान, कृषी मंत्री आणि केंद्र सरकारचे मनपूर्वक आभार मानतो, असं बावनकुळे यांनी म्हटलंय। निर्यात बंदी त्या ठिकाणी साखरेवरती केली आहे आणि त्या ठिकाणी इथेनॉलवरती देखील बंदी घातल्यामुळे साखर कारखानदारीला हे 3400 रुपये देण्यासाठी सरकारनं त्याला पूरक गोष्टी करणं गरजेचं आहे। परंतु सरकार हे त्या ठिकाणी MSP वाढवण्याच्या बाबतीत, निर्यात बंदी उठवण्याच्या बाबतीत आणि इथेनॉलच्या बाबतीत जे सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे ती घेत नाही आणि त्यामुळे साखर कारखानदारीला खूप मोठ्या अडचणी त्या सामोरे जाण्याची पुढच्या काळामध्ये वेळ येऊ शकते। परंतु सरकारने तातडीने ह्याच्यावरती निर्णय घेऊन MSP जशी FRP वाढवली तशी MSP देखील 40 रुपये करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती तातडीनं करणं गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।